क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती कट ऑफ, अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो त्याबद्दल माहिती पाहू. स्कोअर कार्ड उपलब्ध झालेले आहेत. तुम्ही आपल्या लॉग इन आय डीवर 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत पाहू शकता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेल कॅन्डिडेट अँड फिमेल कॅन्डिडेटच्या कट ऑफच्या पण प्रिडिक्शन करू आणि 2024च्या कट ऑफची पण माहिती पाहू. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी जे विद्यार्थी पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाची इन्फॉर्मेशन अँड अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची आपण सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही पाहू शकता हे 2 स्कोअर कार्ड तुमच्या समोर आहेत. या स्कोअर कार्डमध्ये ऑप्टेन स्कोअर आणि पर्सेंटाईलमध्ये जो फरक आहे ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मार्कमध्ये फर्स्ट स्कोअर कार्डमध्ये ऑप्टेन स्कोअर किती आहे 85, तर सेकंडमध्ये किती आहे 72. तर याचा जर अंतर बघितला तर 13 मार्काचा आहे. पण इथे जर तुम्ही पर्सेंटाईल स्कोअर बघितला तर पर्सेंटाईल स्कोअरमध्ये खूप जास्त फरक नाही आहे. म्हणजे या स्कोअर कार्डमध्ये 98 एवढे पर्सेंटाईल आहे, पण त्याचा स्कोअर 72 आहे. तसंच इथे जो ऑप्टेन स्कोअर आहे 85 मार्क्स आहेत, हे पोलीस भरतीचं आहे ना. आणखी पर्सेंटाईल स्कोअर किती आहे 99.97. तर पर्सेंटाईल स्कोअरमध्ये जास्त फरक नाही आहे, पण मार्कामध्ये 13 मार्काचा फरक आहे. तर तुम्ही या 2 स्कोअर कार्डने एक अंदाज लावू शकता की पर्सेंटाईलमध्ये जास्त डिफरन्स नसतो, पण विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये डिफरन्स असतो आणि या पर्सेंटाईलमध्ये किती विद्यार्थी असू शकतात तुम्ही एवढं प्रेडिक्शन करू शकता. हा पर्सेंटाईल स्कोअर जो पण कन्वर्ट होतो ऑप्टेन स्कोअर अकॉर्डिंग, ते पेपरची जे काठिण्य पातळी, म्हणजे पेपर ज्या शिफ्टचा जेवढा कठीण राहतो आणि तिथल्या टॉपर्सचे मार्क त्याच्या अकॉर्डिंग कन्वर्ट होतात आणि तुम्हाला जे पर्सेंटाईल नॉर्मलायझेशन जो स्कोअर होऊन येते त्याच्या अकॉर्डिंग येते. तुम्ही हे 2 स्कोअर कार्डमध्ये एक अंदाज लावू शकता की जे पण विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत त्यांचे कसा कन्व्हर्जन झालेलं आहे पर्सेंटाईल स्कोअरमध्ये. तुम्ही हे पाहू शकता. हे 2 स्कोअर कार्ड तुमच्या समोर आहेत. हे एका शिफ्टचे स्कोअर कार्ड आहेत. तुम्ही पाहू शकता 25 तारीखला 3 ते 4:30ची शिफ्टचे हे एका शिफ्टचे 2 स्कोअर कार्ड आहेत. आता आपण 2024च्या कट ऑफबद्दल माहिती पाहू आणि त्यानंतर आपण 2025च्या अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो त्याबद्दल पण सविस्तर माहिती पाहू. आणि हे सर्व डाटा एक ॲनालिसिस करून तुमच्यासमोर आणला गेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. हा कट ऑफ तुम्ही बघितला, हा कट ऑफ 2024चा आहे. कशाचा आहे 2024चा कट ऑफ आहे. तुम्ही पाहू शकता 2024मध्ये जनरल मेरिट लिस्ट तर नंबर ऑफ स्टुडंट किती सिलेक्टेड होतात 1902 आणि कट ऑफ किती लागला होता जनरल मेरिट लिस्टचा 54. इथे जनरल मेरिट लिस्टमध्ये मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. जिथे जनरल मेरिट लिस्ट संपते तिथून वुमन मेरिट लिस्ट सुरू होते आणि वुमन मेरिट लिस्टचे किती कॅन्डिडेट होते 576 एवढे वुमन कॅन्डिडेटची लिस्ट होती आणि त्यांचा कट ऑफ 4 मार्कावर लागला होता. ही फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट आहे. त्यानंतर ऑर्फन तुम्ही पाहू शकता कट ऑफ 31 आणि नंबर ऑफ स्टुडंट 5. वंचित मेरिट लिस्टचे पाहू शकता नंबर ऑफ स्टुडंट 149 आणि कट ऑफ 41. तसं सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्ट त्यांचे नंबर ऑफ स्टुडंट 341 आणि कट ऑफ 48. आणि मिलिटरी भरतीकरिता नंबर ऑफ स्टुडंट किती होते 27 आणि कट ऑफ किती मार्कावर गेलेला होता 16 मार्कावर. हे 2024चा हा कट ऑफ आहे कशाच्या पोलीस भरतीचा. तर तुम्ही
2024चा कट ऑफ पाहू शकता. आता आपण पाहू 2025चा कट ऑफ. 2025च्या कट ऑफ चे आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. सर्वात आधी बार्टी संस्था पोलीस भरतीकरिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? 3000 विद्यार्थ्यांची निवड करते. याआधी बार्टी आणि आरटी संस्था एकत्रित होते, पण ह्या वर्षी दोघेही वेगवेगळे संस्थांनी वेगवेगळे कॅन्डिडेटचे पेपर घेतले. तर तुम्ही पाहू शकता की बार्टी आधी किती विद्यार्थ्यांची निवड करायची? 3000 विद्यार्थ्यांची निवड करायची. तर जर 2024चा आपण कट ऑफ बघितला आणि जर 2025चे आपण प्रेडिक्शन बघितलं, तर 2024च्या अकॉर्डिंग जर कट ऑफ बघितला तर कट ऑफ हा थोडा कमी मार्कावर लागला होता, फिमेल मेरिट लिस्टचा पण आणि मेल कॅन्डिडेटचा पण. आता आपण पाहू 2025मध्ये जी अर्जसंख्या आलेली आहे, अर्जसंख्या बार्टीमध्ये किती अर्जसंख्या आलेली आहे? बार्टीमध्ये अर्जसंख्या पोलीस भरतीकरिता 55,151 एवढी अर्जसंख्या आलेली आहे पोलीस भरतीकरिता. हे कशाबद्दल आहे? पोलीस भरती. आणि मिलिटरीकरिता बार्टीमध्ये 4,476 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच जर आर टीचा विचार केला तर आर टीमध्ये पोलीस भरतीकरिता 9,990 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. आणखी मिलिटरी भरतीकरिता अर्जसंख्या 859 एवढी आलेली आहे. जर आपण एक अंदाज पकडला कशाचा, की अटेंडन्स, जे पण अटेंडन्स राहते विद्यार्थ्यांची, ते अंदाजे 60 ते 70% राहू शकते. हा अंदाज आहे फक्त. तर बार्टीमध्ये 38,000 to 41,500 पर्यंत एवढी मुलांना एक्झाम दिली. आपण हा अंदाज पकडू, कारण की अटेंडन्स 60 to 70% तर राहीलच. तर आपण हा अंदाज पकडू 38,000 to 41,500 एवढे समथिंग विद्यार्थीने एक्झाम दिली. किती विद्यार्थ्यांना फॉर्म भरला होता? 55,151 विद्यार्थी पोलीस भरतीकरिता फॉर्म भरला होता आणि 4,476 एवढा मिलिटरी भरतीकरिता फॉर्म भरला होता. तर हा आपण अंदाज अटेंडन्सचा किती बघितला? अंदाज आपण 38,000 to 41,500 एवढा अंदाज आपण पकडला की एवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. तसंच आर टीकरिता 9,990 विद्यार्थ्यांना फॉर्म भरला होता पोलीस भरतीकरिता. आणखी 859 विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीकरिता फॉर्म भरला. जर यांची अटेंडन्स 60 to 70% राहिली, हा अंदाज आहे, तर 7,051 to 7,500 एवढे विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. हा अंदाज आहे. तर याच्या अनुषंगाने आणि जर पूर्ण ॲनालिसिस केला तर, आणि जे विद्यार्थ्यांची संख्या आहे, जे संस्था विद्यार्थ्यांची जी संख्या आहे त्यांच्या आपण जर ॲनालिसिस केला तर कट ऑफ हा बार्टीकरिता पोलीस भरतीचा कट ऑफ हा पर्सेंटाईल स्कोरवर राहणार आहे. कशावर? पर्सेंटाईल स्कोरवर. ऑप्टेन स्कोरवर नाही, हा पर्सेंटाईल स्कोरवर कट ऑफ राहणार आहे. तर अंदाजे कट ऑफ 80% एवढा जाऊ शकतो. आणि हा कट ऑफ कशाचा आहे? हा कट ऑफ आहे जनरल मेरिट लिस्टचा. तिथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. पण ज्या मेल कॅन्डिडेटना 70 आणि 80% रेंजमध्ये असतील मार्क, ते थोडी होप ठेवू शकतात. का बरं? कारण की वेटिंग क्लिअर होतात, म्हणून ते होप ठेवू शकतात. यानंतर आपण पाहूया फिमेल कॅन्डिडेटचा. फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ ॲज कम्पेअर टू मेल कॅन्डिडेट कमी जातो. का बरं? कारण की फिमेल कॅन्डिडेटसाठी सीट वेगळे रिझर्व राहतात. तुम्ही याआधी आपण 2024चा जे कट ऑफ पाहिला तिथे पाहू शकता. तर ज्या फिमेल कॅन्डिडेटना 70च्या खालं पण पर्सेंटाईल स्कोर असेल, ते पण होप ठेवू शकतात. का बरं? कारण की फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट मेल कॅन्डिडेटपेक्षा कमी जातो आणि जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ जिथे संपते तिथे फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ सुरू होते. तर ज्या फिमेल कॅन्डिडेट
ला 70% पेक्षा कमी पण स्कोर असेल ते होप ठेवू शकतात, कारण की वेटिंग पण क्लिअर होतात. आणखी फिमेल कॅन्डिडेटची वेगळी लिस्ट लागतो. आता ऑर्फन आणि PWD कॅन्डिडेट, जे ऑर्फन आणि PWD कॅन्डिडेट यांचा कट ऑफ यापेक्षा कमीच जाणार. हे झाले आहे सर्व बार्टीबद्दल. आता आपण RT संस्थाचा पण विचार करू. RT संस्थाचा पण जर विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना 70+ आहेत त्यांच्या होण्याची शक्यता आहे. आणि जे 80% असतील त्यांचे पर्सेंटाईल, तर त्यांचा खूप जास्त चान्स आहेत सिलेक्ट व्हायचे. का बरं? कारण की RTमध्ये अर्जसंख्या आणखी जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर यांचे जर कंपॅरिझन केला तर RTची संख्या आता फिक्स नाही आहेत. किती विद्यार्थ्यांची निवड करणार आहेत. पण जर RTनं जर पोलीस भरतीची संख्या वाढवली कॅन्डिडेट सिलेक्शनची, तर RTचा कट ऑफ पण कमी जाऊ शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांना 70 ते 80 रेंजमध्ये मार्क आहेत RTमध्ये, त्यांचे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. आणि 80+ तर खूप जास्त शक्यता आहे सिलेक्ट व्हायचे. पण जे फिमेल कॅन्डिडेटना 70च्या खाली जे मार्क असतील ते होप ठेवू शकतात, कारण की वेटिंग क्लिअर होत आहे, त्यामुळे ते होप ठेवू शकतात. तर आता तुम्ही कट ऑफ बघितला, बार्टीचा पण कट ऑफ बघितला आणि RTचा पण कट ऑफ बघितला. हा अंदाजे कट ऑफ आहे. तुम्ही पाहू शकता फिमेल कॅन्डिडेटमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. ज्या फिमेल कॅन्डिडेटचे मार्क 60 to 65 होते त्यांच्या पर्सेंटाईल स्कोअर 70+ गेलेला आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की फिमेल कॅन्डिडेटमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. आणि मेल कॅन्डिडेटमध्ये तर आधी पण कॉम्पिटिशन होता, पण आता पण कॉम्पिटिशन आहे, कारण की अर्जसंख्या खूप वाढलेली आहे. अर्जसंख्या मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीचा जर विचार केला, दोघांचा भरतीचा विचार केला, तर अराऊंड 59 to 60,000 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. आणि खूप अवेअरनेस वाढल्यामुळे काही विद्यार्थ्यांना चांगला स्कोर पण आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना कमी आलेला आहे. काही सेंट्रलच्या विद्यार्थ्यांना मी पेपर दिलेला आहे, तर त्यांचा स्कोर आलेला आहे. तर आपण पाहू शकता बार्टीचा कट ऑफ पण सांगितला आहे किती लागू शकणार, तसंच RTचा पण आपण सांगला आहे की कट ऑफ किती लागू शकतो. यानंतर आपण आपल्या चॅनलवर UPSC, MPSC आणि SSCच्या कट ऑफबद्दल पण इन्फॉर्मेशन देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची अपडेट आणि इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्ही क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपण SSC, MPSC, UPSC आणि बँकिंग या एक्झामचा पण अंदाजे प्रेडिक्शन लावू. हे जे पण अंदाज असते कट ऑफचा ते ॲनालिसिस करून आणि 2024च्या कट ऑफचे ॲनालिसिस करून 2025च्या अर्जसंख्या आणि विद्यार्थ्यांचे जे कन्व्हर्जन मार्क आहेत, नॉर्मलाइज स्कोअर जे आफ्टर ऑप्टेड मार्क मिळाला आहे त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन झालं आहे त्याच्या अकॉर्डिंग असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे पण डाऊट असतील, प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी उत्तर देणार. आणखी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.